तर मी आज घेऊन आली आहे परत एक हेल्दी अशी रेसिपी पंचडाळीचे घावणे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सोबतच करणार आहे आपण दही मिरचीचा ठेचा. त्यासाठी घेतला आहे आपण एका बाउलमध्ये 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ. सगळे डाळीला आपण एकत्र करून घेतलेले आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आवश्यक तेवढे पाणी टाकून रात्रभर आपण त्याला भिजत घालणार आहे. सकाळी डाळ भिजल्यानंतर बघा की छान अशी डाळ भिजलेली आहे. तर पाणी आपण काढून घेणार आहे आणि काय याचे 2 भाग करणार आहे. एक भाग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण आवश्यक तेवढी हिरवी मिरची, लसूण, धनापूड, हळद, जिरं आणि टाकणार आहे सोबतच मीठ आणि थोडंसं पाणी टाकणार आहे. याचं मस्तपैकी आपण एक बॅटर तयार करून घेणार आहे. मिक्सरमधून फिरून घेणार आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. बघा छान आपण आता डाळ अशी वाटून घेतलेली आहे. आता उरलेली डाळ पण आपण अशीच वाटून घेणार आहे. पण त्यामध्ये आपण कुठलाच इन्ग्रेडियंट्स टाकणार नाही आहे. बघा छान आपण डाळ वाटून घेतलेली आहे. आता मस्तपैकी याला फेटून घेणार आहे आणि थोडा वेळ रेस्टला ठेवणार आहे. तोवर करणार आहे आपण दही मिरचीचा ठेचा. तसा घेतलेला आहे आपण तिखट मिरच्या आणि साध्या मिरच्या सोबत घेतल्या आहे आपण लसूण. त्याला मस्तपैकी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. आता पॅनमध्ये घेणार आहे आपण तेल. त्यामध्ये टाकणार आहे जिरं, मोहरी, हिंग आणि आपण जो ठेचा केला होता तो टाकणार आहे आणि त्याला खमंग असं आपण भाजून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने छान आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. ठेचा भाजून घ्यायचा आहे. आता मग टाकणार आहे आपण छान हळद, धनापूड आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. त्याला मिक्स करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण 2 चमचे दही. बघा आता त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे. अशा पद्धतीने त्याला छान असं तेल सुटतं बघा आणि छान अशी ठेचा आपला तयार होतो. एकदम झणझणीत ठेचा तयार होतो बघा. मी तुम्हाला दाखवते. छान असा आपला ठेचा रेडी झालेला आहे. आता आपण घावणे करायला घेणार आहे. बघा मस्तपैकी आपण तवा आता मस्तपैकी गॅसवर गरम केलेला आहे. फेटून घेणार आहे आपण घावण्याचं बॅटर आणि त्याच्यावर मस्तपैकी आपण घावणे तयार करून घेणार आहे. आपण आपल्या पद्धतीने पातळ तुम्ही जसं पाहिजे तसे तुम्ही घावणे तयार करून घ्या. बघा नंतर आपल्याला छान शिजवायचं आहे. छान तेल टाकायचं आहे त्याच्यावर मस्तपैकी बघा आणि छान आपल्याला असं घावणा शिजवून घ्यायचा आहे एका साईडने आणि त्याला मस्तपैकी आपण टर्न करून घेणार आहे आणि दुसरी साईड पण मस्त शिजवून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने एकदम जबरदस्त रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पंचडाळीचे घावणे. बघा छान आपला आता घावणा एका साईडने शिजलेला आहे. आता दुसरी साईड पण आपण अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहे. एकदम नरमगार असा घावणा आपला तयार होतो. बघा अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे घावणे पण तयार करून घेतलेले आहे. बघा छान असे एकदम नरमगार असे घावणे आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघा माझे पूर्ण घावणे तयार करून घेतलेले आहे. त्याच्याबरोबर गरमागरम घावणे मी सर्व केलेले आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपींसोबत. बाय बाय.